एक शेतकरी असतो, त्याचं नाव धोंडीबा. गरीब शेतकरी बिचारा आपला सकाळ उठून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये जाऊन काम करत असतो. एका दिवशी एक जिल्ह्याचा अधिकारी आला त्याच्या शेतामध्ये आणि म्हणतो, मी एक्साईज ऑफिसकडून आलेलो आहे म्हणतो, आणि मला असं समजले की तुझ्या शेतामध्ये अंमली पदार्थाची लागवड झालेली आहे. पण तरी सांगितलं असेल गांजा बिजा, काय काय सांगितलं असं कुणाला ठाऊक. धोंडीबा घाबरला ना. असं नाही हो साहेब म्हणतो, मी गरीब शेतकरी आहे, आपलं बिचारा दिवसभर मेहनत करून काबाड कष्ट करून खात असतो. नाही नाही, मला काहीच माहिती नाही म्हणतो, मला तुझ्या शेताची सगळी तपासणी करायची आहे, मी आता सगळं शेत सगळं तपासून बघणार. आणि का म्हणतो, बघा म्हणतो साहेब, आणि एक काम करा म्हणतो, ते तिकडचं पूर्वेकडचं कोपरा आहे ना म्हणतो, तिकडं जाऊ नका बघा म्हणतो, तू कोर्रे मला सांगणार म्हणतो, हे माझा ओळखपत्र बघितला का म्हणतो, हे ओळखपत्र बघितल्यावर मला कोणीच अडवू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही मला म्हणतो, मी आता चालू तपासणी करा. बरं म्हणतो. मग असं म्हटल्यावर मग धोंडीबा एका झाडाखाली जाऊन सावलीला झोपी जातो. 15-20 मिनिटं झाल्यानंतर मग त्याला एकदम मोठ्यानं आरडाओरडा ऐकायला येतो, आणि तो बघतो तर का पूर्वेकडून आवाज यायला लागलेला असतो. कपाळाला हात लावतो, मग तो साहेबाला सांगितलं होतं पूर्वेकडच्या कोपऱ्यात जाऊ नका म्हणून, आणि बघतो तर काय तिकडून ते साहेब जोरजोरानं ह्या शेतानं पळत यायला लागलेला असतो. त्याच्या मागं धोंडीबाचा मोठाच्या मोठा असा सांड बैल त्याच्या मागं लागलेला असतो. बघा साहेब, मी तुम्हाला म्हणलो होतो पूर्वेकडच्या कोपऱ्याकडे जाऊ नका म्हणून, साहेब आरडाओरडा करायला लागले असतो. मग धोंडीबा त्याला म्हणतो, हां साहेब एक काम करा म्हणतो, तुम्हाला काय करत नाही, तुमचं ओळखपत्र त्याला दाखवा, ओळखपत्र दाखवा म्हणतो, तुम्हाला ते काहीच करणार नाही.